हॅलो फ्रेंड, तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे ना 7:30 पावणे 8 वाजले. तर माझं काय सगळं आवरून झालं. त्यानंतर मस्त अशी आंघोळ केली मी आणि आज म्हणजे चला चहा पाणी नाश्ता बनवू. तर आता सुरुवात म्हणजे आता आंघोळ झाली माझीवाली, तर आता सुरुवात करायची आहे. सुरुवातीला चहा ठेवते आता. आणि आज आहे ना आषाढी मंगळवार आहे, म्हणजे आषाढी महिन्यातील म्हणजे आषाढ महिना सुरू झालाय. म्हणजे आषाढी त्याला आषाढ म्हणतो आपण. तर आषाढी महिना सुरू झालाय आणि आषाढी महिन्यातील मंगळवार धरत्या. म्हणजे मी नाही धरीत बरं का, पण आत्या धरते आहे मंगळवार. आणि आत्या धरते त्यामुळे मी नाही धरीत, कारण की घरातून एक व्यक्तीने तरी म्हणजे आषाढी महिन्यातील मंगळवार धरले पाहिजे. सुनानी नाही धरले तरी चालतं, किंवा सासून धरायची, किंवा सासून नाही धरले तरी चालेल, किंवा सुनानी म्हणजे दोन्हीतून एक व्यक्तीने तरी आषाढी मंगळवार धरली पाहिजे. कारण की घरामध्ये मुलं बाळ राहत्या, म्हणजे सगळ्यांची आपण कसं म्हणतो नाईटे वगैरे उठत्या, असं काही असतं ना. देवीचे मंगळवार धरले की नाईटा किंवा आपल्या त्वचावरती काही पुळ्या पिंपल्स काही असलं, म्हणजे पहिले आहे ना जुन्या काळापासून चालत आलेली परंपरा ही की देवीचे आषाढ महिन्यातील मंगळवार आपण नाईटे वगैरे उठत्या हातावर पायावर चट्टे वगैरे चेहऱ्यावर, तर ते सगळे जात्या. तर अशी पहिली जी म्हण आहे, तर त्याच म्हण आता पण चालत आलेली परंपरा पहिली जुन्या काळातील. तर मग काय आता आषाढी महिना सुरू झालाय आणि आषाढी महिन्यातील एकादश पण मोठी एकादश पण आहे. 24 तारखेला का काय एकादश आहे, आणि त्यातला आज पहिला मंगळवार आहे आषाढी महिन्यातील. तर घरातून सासू किंवा सुना दोन्हीतून म्हणजे सासू सुना आणि दोन्हीतून एकीने हा मंगळवार धरायचा असतो. तर मी नाही धरीत, अजून आत्या धरते त्यामुळे मी काही धरीत नाही. मग आज आत्यांना उपवास आहे, तर चला आत्यांना मला ना खिचडी पण बनवायची आहे. तर अगोदर चहा पाणी नाश्ता आणून त्यांचा डब्बा करायचा आणि मग नंतर खिचडी बनवायला सुरुवात करणार आहे. तर आज आषाढी महिन्यातील पहिला मंगळवार आहे. तर बऱ्याचशा महिलांना आज उपवास असन, किंवा सासा किंवा सुनांना दोन्हीतून एक व्यक्तीला तरी आज उपवास असणारच आहे. ते तर इकडे आहे ना सगळ्यांसाठी मस्त असं चहा ठेवलेलं आहे, उकळत पण आलेलं आहे. आणि इकडे आणून सोनून त्यांच्या डब्यावरती सोनून ती नेण्या मस्त बटाट्याची म्हणजे बटाटे येण्यात चिरलेले आहे. आणि त्यासाठी मी इकडं म्हणजे बटाट्याची चटणी बनवायची ना, बटाटे चिरले त्यासाठी इकडं मी मिरची वाटून घेतली आहे, हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि लसूण मिक्सरमध्ये. तर आज मस्त अशी बटाट्याची चटणी बनवायची. आणि बटाट्याची चटणी ना मग सगळ्यांना पण खूप आवडते माहिती का. मस्त चिरले सोनूनी बारीक बारीक एकदम. तर आता चहा करून झालाय, द्यायचंय आता सगळ्यांना. मामांना दिलता एक नंबर, मामा गेले दूध घालायला. घ्या चहा. बघा मस्त जिरा मोहरी कढीपत्ता टाकून ना मस्त अशी बटाट्याची चटणी परतवली आहे, म्हणजे परतू राहिली अजून. हे बघा. तर आता आहे ना सोनूचं आवरून झालंय शाळेसाठी, म्हणजे तयार झाले सोनू. पिल्लू खेळती त्यांच्यासोबत. ए पिल्लू काय ग काय करती, चल चल चल. अगो बाई अगो बाई अगो बाई. कुठे जायचं, चला छोनू दीदी का जाऊ, छोनू दीदी का जायचं पड. चल 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 चल. अच्छा मला सोडणार नाही बघा आता. बाय बाय. नको येऊ, मला जायचं हांबाल चारा टाकायला. येईल बरं का माझ्याकडे. तिला लय आता भीती वाटते, म्हणजे पडायची भीती वाटते तिचीवाली आता वाटेवरून खाली, कारण तिला लय पाय फुटले आता आहे ना बाबा. चल नका, नाही तर मलाच भीती वाटते. नको बाबा नको 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 नका, अंतर लई आहे सोनू. यायचं चल चल चल. हंबाल चारा टाकायचं मला. अगं बाई अगं बाई अगं बाई. आलं 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 आलं. अयो चाललंय आणू सोडून त्या शाळेत. पिलू बाय करते काय तुम्हाला? कुठे पिली शिवन्या? ती बाय करते काय तुम्हाला? अयो बाय. इकडे येऊ राहील तुम्हाला बाय करायला. अयो बाय बाय. फुल नेत्या. परत देते तुम्हाला. बाय बाय बाय. मामासोबत जायचं होतं ना, पण जाऊ दे आता. मामांचं कुठे करता येते, नेऊन घालणार होते. बाय बाय. घे बाय कर. गेल्या अनु दिदी सोनू दिदी ते गेल्या शाळेत. ऐ जाऊ दे ना आता त्यांना, जाऊ दे बाबा.
9 वाजता शाळा राहते त्यांची, 8:30 वाजले आता. हो जास्वंदीचं किती मस्त फुल आले. बाय शेंगा पांगवते आत्ता सकाळी सकाळी. लाल मिरची टाकली थोडं. तर इथे ना सकाळी आत्याने ना शाबू तांदूळ भिजायला टाकले होते, तर मस्त असे भिजले पण आहे. त्यानंतर इकडे ना मी हिरव्या मिरच्या कापून घेतल्या आहे आणि इकडे मिक्सरमधून कूट पण काढून घेतलं आहे. हे बघा शेंगदाण्याचं. आणि इकडे ना थोडीशी बटाटे चिरले होते आणि ते परतून पण घेतले तेलामध्ये. तर आता खिचडी परतायला सुरुवातच करणार आहे मी. परतून झालेले आहे बटाटे. हे बघा मस्त अशी बारीक बारीक कट केले ते परतले पण आहे तेलामध्ये. तर आता बटाटे मस्त परतून झाले. त्यानंतर इकडे शाबू तांदूळ मोकळा पण केला मी. तर आता इकडे तेल तापलं असेल, तर आता मिरच्या परतून घेते. आणि खिचडी कशी करायची तर सगळ्यांना माहीत असेल. तेलात मिरच्या परतून घेतली मस्त. तर आता मी सगळं एक एक करून परतून घेते खिचडी सगळी. तर आता इकडे मस्त अशी खिचडी परतत आली आहे. तर आता इकडे मस्त अशी खिचडी परतत आली आहे. सगळं टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. मिरच्या, शेंगदाण्याचं कूट, मीठ, बटाटे सगळं पण जेवढं लागतं खिचडी तेवढं सगळं पण टाकलं आहे मी. मला आता व्यवस्थित परतून घेऊ. मिरच्या चरचरीत आहे आणि आत्यानं चरचरीतच आवडतं म्हणून थोडंसं तिखट केलं आहे. तर मस्त अशी खिचडी परतून झाली. किती मोकळी झाली तुम्हाला दाखवते. किती मोकळी झालेली, एकदम मोकळी सुटसुटीत झाली आहे.